नमस्कार. स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची 4877 घरांची लॉटरी सुरू आहे. आज आपण संकेत क्रमांक 811A आणि 811B आसवानी गॅलेक्सी वाकड या प्रोजेक्टबद्दल माहिती देणार आहोत. हा प्रोजेक्ट 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत येतो. ही योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आहे. संकेत क्रमांक 811A हा LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 1 BHK चे 11 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 32.77 स्क्वेअर मीटर टू 33.13 स्क्वेअर मीटर आहे. त्याची किंमत 14,99,300 रुपये ते 15,57,100 रुपये आहे. अनामत रक्कम 20,000 रुपये आहे. फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील. संकेत क्रमांक 811B हा LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 2 BHK चे 11 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 49.42 स्क्वेअर मीटर टू 52.52 स्क्वेअर मीटर आहे. त्याची किंमत 22,76,400 रुपये ते 24,51,200 रुपये आहे. अनामत रक्कम 20,000 रुपये आहे. फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील. हा 5 विंगचा प्रोजेक्ट असून त्यातील D टाईप या 10 फ्लोअरच्या विंगमध्ये म्हाडाने आपल्याला फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत. विंग D ची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 31/12/2022 होती. म्हणजेच हे फ्लॅट रेडी टू मूव्ह आहेत. परंतु संपूर्ण प्रोजेक्टची डेट ऑफ कंप्लीशन 30/12/2023 होती. ती आता वाढवून 29/12/2024 केली आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. हा संपूर्ण प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे. यामध्ये 5 विंग आणि क्लब हाऊससाठी दिलेला स्पेस दिसत आहे. हा D टाईप विंगचा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये म्हाडासाठी 2 1 BHK आणि 2 2 BHK दिसत आहेत. यामध्ये एक लिफ्ट आणि एक फायर लिफ्ट तसेच एक स्टेअरकेस आणि दुसरी फायर स्टेअरकेस देण्यात आली आहे. 1 BHK फ्लॅटमध्ये एक लिव्हिंग रूम विथ टेरेस, किचन, बाथरूम आणि WC वेगळे देण्यात आले आहेत. यामध्ये एक स्टडी रूम देण्यात आली आहे. किचन आणि स्टडी रूमसाठी एकत्र इन्क्लोज बाल्कनी देण्यात आली आहे. 2 BHK मध्ये सुरुवातीला स्टडी रूम विथ टॉयलेट, लिव्हिंग रूम विथ टेरेस, किचन, डायनिंग विथ एन्क्लोज बाल्कनी, मास्टर बेडरूम विथ टेरेस देण्यात आला आहे. हा 3rd आणि 5th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये फर्स्ट फ्लोअर प्रमाणेच एन्क्लोज बाल्कनी आणि टेरेस दिल्या गेल्या आहेत. म्हाडाच्या 101, 301 आणि 501 या 3 2 BHK फ्लॅटसाठी 2 टेरेस आणि एक एन्क्लोज बाल्कनी दिली गेली आहे. हा 2nd आणि 4th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये 1 BHK आणि 2 BHK प्रत्येक फ्लॅटला एक टेरेस आणि एन्क्लोज बाल्कनी देण्यात आल्या आहेत. हा 6th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये एक 1 BHK आणि एक 2 BHK विथ टेरेस आणि एन्क्लोज बाल्कनी देण्यात आली आहे. फर्स्ट फ्लोअर ते 5th फ्लोअर पर्यंत प्रत्येकी 2 1 BHK आणि 2 2 BHK तसेच 6th फ्लोअरवर एक 1 BHK आणि एक 2 BHK देण्यात आला आहे. असे एकूण 11 1 BHK आणि 11 2 BHK म्हाडासाठी देण्यात आले आहेत. या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस, चिल्ड्रन प्ले एरिया, पार्क, रेन वॉटर हार्वेस्टिंग, इनडोअर गेम, मेंटेनन्स स्टाफ आणि पॉवर बॅकअप यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
बिल्डरच्या सेलेबल टॉवरमध्येच म्हाडाचे फ्लॅट असल्यामुळे विजेत्यांना या अम्युनिटीज मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. की डिस्टन्स: मुंबई पुणे हायवे 10 मिनिटं, आदित्य बिर्ला हॉस्पिटल 10 मिनिटं, नियरेस्ट हॉस्पिटल 2 मिनिटं, हिंजेवाडी फेज 1 15 मिनिटं, इंटरनॅशनल स्कूल 5 मिनिटं, पिंपळे सौदागर 12 मिनिटं. या प्रोजेक्टपासून पिंपरी रेल्वे स्टेशन 8.9 किलोमीटर आणि चिंचवड जंक्शन 7.2 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रोजेक्टपासून बस स्टेशन 5 मिनिटे ते 8 मिनिटे अंतरावर आहे. नामांकित हॉस्पिटल्स 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आहेत. या प्रोजेक्टपासून नामांकित स्कूल 7 ते 21 मिनिटांच्या अंतरावर आहेत. शॉपिंग मॉल 4 ते 14 मिनिटं अंतरावर आहेत. या प्रोजेक्टपासून डी मार्ट 9 मिनिटे अंतरावर आहे. या प्रोजेक्टपासून औंध IT पार्क 20 मिनिटं अंतरावर आहे. इथे 1 BHK ची प्राइस 37 लाख ऑनवर्ड्स आहेत आणि 2 BHK ची प्राइस 57 लाख ऑनवर्ड्स आहे. म्हाडाची प्राइस पाहता इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला अंदाजे 15 ते 20 लाख कमी मध्ये मिळू शकतात. इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 15,000 रुपये आणि 2 BHK चा रेंट अंदाजे 20,000 रुपये मिळू शकतो. आमच्या मते मायनस पॉइंटमध्ये मेट्रोची सेवा नसल्यामुळे बसेसना फार गर्दी असते. तसेच ट्रॅफिक जाम आणि हाय पोल्युशनची समस्या इथे आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार इथे पाण्याचे प्रॉब्लेम आणि पार्किंगची समस्या आहे आणि काही लोकांच्या मते कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली नाही. पार्किंगचे काम अजूनही पेंडिंग आहे. प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला टेरेस आणि एन्क्लोज बाल्कनी देण्यात आली आहे आणि हे फ्लॅट तयार स्थितीमध्ये असल्यामुळे लॉटरी लागल्यावर घराचा ताबा लवकरच मिळू शकतो आणि लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. बिल्डरच्या सेलेबल टॉवरमध्येच म्हाडाचे फ्लॅट असल्यामुळे या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात आणि मार्केट प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता या सर्व गोष्टींचा विचार केला असता आपण या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.